नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आज आपण आपला प्रमुख शेजारी नेपाळ मध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी होत आहेत त्याच्याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत आणि खूप महत्त्वाची आहे. भारताच्या सुरक्षतेच्या विषयीच्या प्रश्नाचं नेहमी नेपाळ हा भारताच्या उत्तरेला आपल्या जोडलेला आहे. भारत आणि चीनच्या मधलं ते एक बफर स्टेट आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, तेव्हा नेपाळचे त्यावेळचे जे राजे होते त्यांनी नेहरूंना विनंती केली होती की नेपाळ सुद्धा भारतामध्ये विलीन करून घ्या, आम्हाला एक भारताचं राज्य म्हणून त्याच्यामध्ये समाविष्ट करा. कारण त्यावेळेस नेहरूंनी त्याला नकार दिला. भारत आणि चीनच्या मध्ये नेपाळ बफर स्टेट पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही नेपाळला भारतामध्ये सामील करून घेणार नाही. त्याच्यानंतर अनेक वर्ष तिथं राजेशाही चालू होती. राजेशाहीमध्ये उठाव झाला. तर नेपाळी काँग्रेस बऱ्याच वर्ष सत्तेवर होती. त्याच्यानंतर कम्युनिस्ट सरकार आलेले प्रचंड म्हणून जे तिथले कम्युनिस्ट नेते आहेत त्यांनी बरीच क्रांती तिथे घडवून आणली आणि मग तिथं नेपाळमध्ये सतत अस्थिरता वाढत राहील. 14 वर्षामध्ये 12 सरकार नेपाळमध्ये स्थापन झाले. म्हणजे वर्ष दीड वर्ष झाले की सरकार गडगडतं. कधी हे, कधी कम्युनिस्ट, कधी नेपाळी काँग्रेस, कधी दोन्ही मिळून अशा सतत त्यांचा खो खोचा खेळ चालू असतो. आता एक वर्षापूर्वी झेड म्हणून जे क्रांती म्हणतो आपण, झेड म्हणजे काय तरुण पोरांचं, की काय झालं की तिथं OP शर्मा ओली म्हणून जे पंतप्रधान होते हे कम्युनिस्ट माइंडेड आहेत. चीनमध्ये त्यांचा जास्त कल होता. तर त्यांनी यूट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक यांना वॉर्निंग दिली की तुम्ही आमच्या नेपाळचा टॅक्स भरत नाहीत, आता मग अमुक तारखेच्या जर तुम्ही टॅक्स भरला नाही तर आम्ही ती सेवा बंद करू. आणि त्यांनी त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे नेपाळ सरकारने काय केलं की या सोशल प्लॅटफॉर्म जे होते यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप हे बंद केले. आता आपल्याला सुद्धा रोज व्हॉट्सअप पाहायची सवय, एकदम व्हॉट्सअप बंद झालं तर आपल्याला सुद्धा चुका. पण त्यामध्ये तिथलं काय तरुण वर्ग अत्यंत चिडला आणि त्यांनी रस्त्यावरून जाळपोळ चालू केली. OP जे होते त्यांना पळून जावं लागलं. त्यांचं सरकार गडगडलं. तिथं कार्की म्हणून ज्या माजी न्यायाधीश होत्या त्यांचं अध्यक्षतेखाली सरकार स्थापन केलं तर म्हणत आणि त्यांनी निवडणुका जाहीर केल्या. तर एक 4 दिवसापूर्वी निवडणुकाचे निकाल यायला सुरुवात झालेली आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे नेपाळी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष किंवा इतर हे सगळे पडलेले आहेत. 4 वेळा पंतप्रधान झालेले OP शर्मा जे ओली होते ते अत्यंत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि बालेन शाह, म्हणजे त्यांचं खरं नाव बालेंद्र शाह आहे पण त्यांना लाडाने लोक बालेन शाह असं मानतात, ते सत्तेवर येण्याचे चिन्ह निर्माण झालेले आहेत. आता हे बालेन शाह कोण आहेत? अक्षरशः 35 पूर्ण झालेले, 36 वर्ष चालू झालेला तरुण आहे. रॅपर, म्हणजे त्यांचे इंजिनियर झालेला आहे. मास्टर डिग्री स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर डिग्री त्यांनी कर्नाटकच्या युनिव्हर्सिटीमधून घेतलेली आहे. म्हणजे भारतामध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. मधेशी समाजाचे, हा मधेशी समाज हा भारताच्या बॉर्डरला जे नेपाळ भाग तिथले सगळे मूळ रहिवासी हिंदू आहे, तेली समाजाचे आहेत. पण भारताविषयी त्याचं मत फारसं चांगलं नाही. त्याचं म्हणणं काय की आम्ही काही भारताचे गुलाम नाहीत. एक तरुण वय आहे त्याच्यामुळे त्याने त्यावेळेस ते थोडीशी बकबक केलेली असू शकते. तर त्यांनी भारताच्या विरुद्ध बऱ्याच वेळा गरळ ओकलेली आहे. पण हिंदू समाजाचा आहे, सुशिक्षित माणूस आहे,
नेपाळचं महापौरपद त्यांनी भूषवलेलं आहे तरुण वयामध्येच. आणि त्यांची मिसेस सुद्धा शिकलेली आहे, ती गाणे रचते आणि हे गाणे गाऊन दाखवतात. आणि त्याने अनेक गाण्यांमधून नेपाळमधल्या भ्रष्टाचाराविरोधामध्ये आवाज उठवलेला आहे, त्याच्यामुळे तरुणांमध्ये ते अतिशय लोकप्रिय आहे. काठमांडूचे महापौर असताना त्यांनी अनेक भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवलेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकांचा त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढीला लागलेला. आता ते पंतप्रधान झाल्यामुळे नेपाळमध्ये स्थैर्य आलेलं आहे. गेली 12 वर्ष अस्थिर सरकार असल्यामुळं नेपाळचे खूप वाताहत झाले, प्रगती खुंटली, तिथलं पर्यटन कमी झालं, तिथं महागाई वाढलेली आहे, तिथं भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. तर त्याच्यामुळं आता हे बालेंद्र शहा जे आलेत, तर ते आल्यामुळे हा प्रकाराला आळा बसेल अशी आपल्याला आशा आहे. तर भारतावर परिणाम काय, हा महत्त्वाचा विषय आपल्याला डिस्कस करायचा होता. की बालेन शहा जेव्हा सत्तेत नव्हते कदाचित त्यांनी भारताच्या विषयी बोलले असतील, पण त्यांचं एक ग्रेटर नेपाळ म्हणजे मोठा नेपाळ, आत्ता जो नेपाळ आहे त्याच्यामध्ये भारतामधले 1-2 जिल्हे जे आहेत कालीमंडी आणि आणखी एक शेजारचं जे की ते मूळ आमच्या नेपाळचे आहेत. ब्रिटिशांच्या काळामध्ये ते भारताला जोडले गेले आहेत असं ते दावा आहे. त्यांनी स्वतःच्या ऑफिसमध्ये नकाशा तो ग्रेटर नेपाळचा लावलेला. तो एक वादाचा विषय, म्हणजे ते सत्तेवर आल्यानंतर हा वादाचा विषय पुन्हा उकरून काढला जाऊ शकतो आणि त्याच्यातून कदाचित भारत नेपाळचे संबंध ताणले जाऊ शकतात. पण माणूस सत्तेवर आल्यानंतर थोडंसं शहाणपण जास्त येतं, सल्ला देणारे लोक चांगले असतात. कारण नेपाळ हा भारतावर अवलंबून असणारा देश आहे. त्याला त्याच्या पलीकडे चीनशी संबंध असले तरी संपूर्ण हिमालय आडवा आहे. त्याला बंदर नाही, बंदर जवळ येतं ते भारताचंच बंदर जवळ आहे. भारतात नेपाळची जी आयात आहे ती 63% आयात भारतातून होतं, 13% आयात चीनमधून होतं. ती सुद्धा या KP शर्मा ओलीमुळं सुरू झालेली आहे. आता काय करतो चीनची एक सवय की भारताचे जेवढे शेजारी आहेत, मग बांगलादेश असो, श्रीलंका असो, पाकिस्तान असो, नेपाळ असो, भूतान असो, तर इथं मदतीच्या बहाण्याने त्या सरकारांना आपल्या ताब्यात घ्यायचं आणि भारताच्या विरोधामध्ये त्यांना कारवाई करायला भाग पाडायचं. तर त्या श्रीलंकेचं उदाहरण पाहिलं असेल, बांगलादेशचं उदाहरण पाहिलं असेल, पाकिस्तानचा आपला शत्रू म्हणून जाहीर झालेला आहे. आता नेपाळ आपले शत्रू बनवू नये हा महत्त्वाचा भाग आहे. पण बालेन शाह हिंदू आहेत आणि ते भारत आणि चीन दोघांनाही थोडंसं लांब ठेवतील असा अंदाज आहे. आता आपल्याला महत्त्वाचा विषय काय की आपल्या जे भारत नेपाळ ज्या सीमा आहेत त्या ओपन आहेत, म्हणजे आपल्याला व्हिसा लागत नाही किंवा कुठलं पासपोर्ट लागत नाही, आपण नेपाळमध्ये जाऊ शकतो. नेपाळी लोक आपल्या भारतामध्ये अनेक लाखो नाही करोडो नेपाळी राहतात. आपल्या भारतीय सैन्यामध्ये सुद्धा गुरखा रेजिमेंट आहे, म्हणजे नेपाळी लोक त्याचे आपल्या सैन्यामध्ये सुद्धा काम करतात. म्हणजे इतके नेपाळशी आपले जुने घनिष्ठ एक आपलाच भाग आहे अशा पद्धतीने नेपाळशी आपले संबंध आहेत, ते डेव्हलप झाले पाहिजेत. पण हे तरुण पोरगा जो आलेला आहे बालेंद्र शहा, हा काय करतो याचा अंदाज अजून आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं फोन करून अभिनंदन केलेलं आहे. मॅच्युरिटी झाल्या असेल, पूर्वी जे बडबड केली ती बडबड विसरून जर मॅच्युरिटी आली असेल तर भारताबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होतील. नाही तर पुन्हा ग्रेटर नेपाळच्या नादामध्ये भारताशी संबंध ताणले जाऊ शकतात. आणि काय की भारताची प्रगती होऊ नये याच्यासाठी अनेक परराष्ट्रामधून कारवाया केल्या जातात की भारतीय शेजाऱ्यांना भडकवलं जातं, त्यांना भारताशी वाकडं बोलायला भाग पाडलं जातं. त्याच्यामध्ये अनेक शेजारी आपले बळी पडलेले आहेत, त्याच्यात नेपाळ बळी पडू नये हीच आपली अपेक्षा आहे. तर येणाऱ्या काळामध्ये भारत नेपाळ संबंध कसे होतील हे 6 महिन्यामध्ये दिसून येईल. नेहमी पंतप्रधान निवडून आले नवीन की ते पहिले भारताला भेट देणं हा त्यांचा एक नित्यनेमाचा भाग होता. OP शर्मा आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी चीनला भेट दिली, जाणीवपूर्वक भारताला डिवचायचं.
पण शेवटी त्यांचा म्हणजे पराभव झालेला आहे दारून. ते राजकारणातूनच त्यांचं म्हणजे अस्तित्व संपल्यासारखं झालेलं आहे. आता हे बालेंद्र शाह चांगले आहे, मधेशी समाजाचे असल्यामुळं त्यांना भारताविषयी, कारण मधेशी समाज जो आहे हा भारतीयच आहे, भारताविषयी अत्यंत प्रेम असणारा आहे, हिंदू धर्माच्या सगळ्या चालीरीती पाळणारा आहे, भारतातील लोकांशी रोटीबोटी व्यवहार करणारा तो मधेशी समाज आहे. त्याच्यामुळं त्यांचं कदाचित भारताबद्दलचं प्रेम थोडंसं जास्त असू शकतं आणि त्याच्यामुळं कदाचित संबंध चांगले व्हावेत अशी अपेक्षा आपण ठेवूया. आज आपण इथं थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, फेसबुक ग्रुपला अनेकांना पाठवा. रामकृष्ण.